वरती करा. हां नाही नाही किती वरती जातो माल बघायचा होता. नाही जात ना. बस करा पाकात लावा परत. ओके नाहीच ना. हा ऐकून जातो पासून ईद ना ठीक आहे देतो का बरोबर सर. एकदम लूज सोडायचं. लूज एकदम लूज एकदम. पाय घेऊन होतं तिथे काम काय करतो. प्लंबिंग वर्क. पाय वरती करा. करा खाली. करा वरती. ओके जे आले तेव्हा कसं व्हायचं. खालीच होतं वरती जायचं का. नव्हतं. ओके आणि बाहेर डॉक्टरकडे ट्रीटमेंट दिली काही फरक सांगितलं तर काय सांगितलं तर त्यांनी ऑपरेट सांगितलं पण हात वरती होईल याची गॅरंटी नाही. ऑपरेशन करून पण हो मग आता काय परिस्थिती. आता पॉझिटिव्ह परिस्थिती चांगली. चांगलं आहे. ठीक. तर आपल्याकडे हे साहेब आले ते पाठीमागच्या हप्त्यामध्ये. तर यांना डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. लिगामेंट टिअर झाली आणि ऑपरेशन करून पण गॅरंटी नाही. बरोबर ना. हात पुन्हावरती होईल याची गॅरंटी आणि ऑपरेशनला किती खर्च सांगितलं होता. खर्च पण जर तो खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले असते कमीत कमी 70-80 किंवा लाख रुपयाला 1.5 लाखाला $1.5 लाखाला वचन लावलं. 1.5 लाखाला. त्यांनी ते प्लेट वगैरे 12,500 सांगितले. ओके बाकी सर्व मेडिसिनच्या पैसे. तर आपल्याकडे आता सत्य परिस्थिती आहे. 3 ते 4 राऊंड झाले. चौथ्या ट्रीटमेंटमध्ये आता हात ओकेवरती. ते पडल्यामुळे त्यांची इथं इंटरनल इंजुरी झाली. त्याने हात मुवमेंटच करत नव्हता. खरं आहे ना. उचलतच नव्हतं. आता हात वरती करून दाखवू. ओके 100% ओके. खरं आहे का नाही. आणि असं बरेच पेशंट सोबत होत आहे की ऑपरेशनची गरज नसते पण पेशंट ऑपरेशन करून फसतं. ऑपरेशन केल्यानंतर आम्ही काय करू शकत नाही. पण एकदा ऑपरेशनच्या आधी एकदा तरी आम्हाला एकदा चान्स द्या. एकदा भेटा आणि असं रिझल्ट घेऊन जा. खरं आहे का नाही. हो सर. धन्यवाद. ज्या गरजू पेशंटला आमची जी गरज आहे तिथपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचव आणि पेशंट कमी खर्चात बरं होऊन घरी जाऊ हीच आमची इच्छा आहे. आणि ज्या ज्या पेशंटला गरज आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचवू हीच आमची इच्छा. आणि कमी खर्चात पेशंट जर बरं झालं तर त्यांचा पण फायदा आणि आमचा पण आम्ही ज्या कार्यात उभं होऊ आम्हाला पण त्या कार्यात यश लावं ही आमची देवचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.